खेल इसी तरह आप खेलते रहे, आगे बढ़ते रहे, प्रभु राम श्याम ये प्रार्थना करेंगे। ऑल द वेरी बेस्ट। ऑलवेज ऑलवेज ब्रदर, प्यार है और हमेशा रहेगा, मरते दम तक रहेगा। इस बीच मैदान के अंदर अगला मुकाबला सुपर डीजी माउली वर्सेस शिव गर्जना स्पोर्ट्स क्लब, दोनों ही टीमों के बीच। और एक तरफ हम देख पाएंगे दोस्तों, वन ऑफ द टेरर बैट्समैन, वन ऑफ द फेमस एंड वेरी मोस्ट एंड पॉपुलर बैट्समैन रामा महानवर उर्फ रामा मैदान के अंदर आते हैं, और साथ ही साथ वन ऑफ द स्टाइलिश एंड कलम्बोली के डांसिंग अंपायर के रूप में प्रसाद तावड़े उर्फ ताऊ मैदान के अंदर आते हुए डेफिनेटली इनामों की बौछार है। आयोजक समिति के यहाँ पर वो मैनेजमेंट में भी है, तो इनके लिए इनामों की बौछार है। अगर प्रसाद तावड़े उर्फ ताऊ लगातार 3 सिक्सर दागेंगे तो मैनेजमेंट यानी कलम्बोली चषक के ओर से 1001 रुपए का इनाम मिलेगा। ये ऊर्जा भरने का काम। मैदान के अंदर बढ़िया मुकाबला, बढ़िया खेल कुछ ही समय में आपके सामने यहाँ पर आता हुआ, और मैं निवेदन करना चाहूंगा अगली आवाज पश्चिम महाराष्ट्र की खनक रखने वाले हमारे बीच हम सभी के दुलारे चिकू, मीरेवाड़ीचा चिकू। हॅलो हॅलो, तर धन्यवाद राजन यांचा आवाज आपण ऐकला। तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय मित्रांनो। आजच्या दिवसातील जवळपास शेवटची आणि अंतिम लढत आपण पाहतो। पहिल्या फेरीतील एकीकडे पाहिलं तर सुपर डीजे माऊली आणि दुसरीकडे पाहतो शिव गर्जना, या दोन संघादरम्यान रंगणारी ही लढत आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येते। खरं पाहतात तर या आयोजकांचं खरं तर कौतुक करावं लागेल, कारण नियोजन जबरदस्त राहिलं आहे। तर कालच्या दिवसामध्ये देखील आपण योगेश वाघ पाहिलं, हर एक सामना 4 षटकांचा खेळवण्यात आला। आज देखील तोच ध्यास त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो। अगदी सकाळच्या सत्रापासून चाललेली त्याची धडपड, काही गडबड आपल्याला पाहायला मिळते। मग त्याच्यामध्ये मी आवर्जून नामोल्लेख करेल संतोष बदने यांचा। खरंच जबरदस्त मेहनत त्यांनी घेतली या स्पर्धेसाठी, आणि त्याच्या पूर्ण ऑल ओव्हर टीमनं त्यांचं कौतुक करावं लागेल। तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय रामदास महानवर उर्फ रामा, आणि दुसरीकडे आपण पाहतो त्यांना सुरेख साथ देत आहेत प्रसाद तावरे उर्फ ताऊ। बघा, प्रसाद तावरेचा जर विचार केला तर पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे, आणि रामाचा विचार केला तर तो सातत्यानं हर एक स्पर्धेमध्ये चांगल्या खेळ्या करतोय, साकारतो। स्वतः संघनायक आहे, स्वतः या संघाचा संघमालक देखील आहे। आता सलामीसाठी आला आहे, तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतोय नेहाल। बघा, नेहाल आले तर कांबडे इकडून मारा करणारे गोलंदाज नेहाल, तर ऑन स्ट्राईक वरती फलंदाज पाहतो रामा महानवर। परंतु पहा, रामाला या चेंडूचा अंदाज बांधता आला नाहीये। थोडासा आउटसाइड आउटस्टप होता, थोडस दूरवरती ठेवलंय रामाला या चेंडूपासून, जिथे चांगल्या चेंडूची सांगता निर्माण केले निहाल या गोलंदाजानं। तर पुन्हा एकदा आपण पाहतो निहाल तयार होतात, 4 ते 5 पावलांची धाप असणारे हे गोलंदाज। दुलोवरती राहिला ऑलॉंग द कारफीट च्या सह्यानं लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, जिथे रनआउटची संधी होती। अगदी सुरक्षितरित्या आपल्या पॉपी स्क्रीन मध्ये पोहोचलेत। प्रसाद तावरेचा निर्णय, असं वाटलं की अंगलट येतोय की काय, परंतु या ठिकाणी कधी कधी आपल्याला जीवनामध्ये धाडसी निर्णय हे देखील घ्यावे लागतात। तो धाडसी निर्णय ताऊच्या माध्यमातून पाहायला मिळाला। सुरक्षितरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात। संघाची एकूण धावसंख्या योगेश आपण पाहतोय अगदी 2, म्हणजे स्वतःचं आणि संघाचं खातं खुलं केलंय रामा महानवर या फलंदाजानं। तो रामाचा फटका पहा, स्वागत केलंय, अगदी पॅव्हलियन कक्षेकडे चेंडूला धाडून दिलाय 4 धाब्यांकरता। बघा, रामाला तुम्ही जास्त काळ थांबवू शकत नाहीये, कारण रामाची ही तर ओळख आहे। अगदी काल देखील प्रवीण अर्जुनी सर यांनी उल्लेख केला की तुम्ही तर 12 ते 13 वर्षापूर्वीची तर क्रिकेटची पानं उलगडून पाहिली ना, तो रामा अगदी पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये, गोवा असेल तर बंगलोर, अशा अनेक ठिकाणी, बेळगावचं मैदान असेल, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्यानं आपल्या खेळाचा बोलबोला, अगदी रायगडामध्ये देखील त्यानं चांगल्या खेळ्या साकारल्यात। तो आज आता इंटर कॉलनी विभागातून पहा, परंतु पहा थोडीशी अतिरिक्त उसली घेतली आहे, चांगलं कमबॅक पाहायला मिळते आहे।
संघाची एकूण धावसंख्या पहा 6 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. रामदास महारवर उर्फ रामा ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर निहालचं कौतुक करावं लागेल. चूक टप्प्यावरती आणि नियंत्रित मारा करण्यास सुरुवात केली, परंतु रामाचा क्लास, रामाचा क्रिकेटचा दर्जा, हा स्टँडर्ड या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळत आहे. लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून, सीमेरेषेबाहेर गेला चेंडू 4 धावन करता. रामा आता मात्र एकच सांगतोय, आली लहर केला कहर, कहर करण्यास सुरुवात केली आहे. संघाला घेऊन जातोय तो तब्बल 10 या धावसंख्येवरती. बघा पहिलं दशक धावफलकावरती अंकित झालाय. दुहेरी अंकाच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा पॉवर प्लेचं षटक आणि अशा षटकामध्ये डावाची सुरुवात कशा स्वरूपाची करायची ना, याचं प्रात्यक्षिक उदाहरण रामदास महानवर उर्फ रामा या मैदानावरती दाखवून देतात. रामदास पुन्हा एकदा ऑन मार्क आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर निहाल याचा पुढे चेंडू, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. पहा काय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, जिचे फक्त एका धावेत समाधान म्हणावं लागतं. येस, पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल, बिनगडी बाद 11 धावा. क्रिकेटच्या जोरावर रामानं खूप मोठं नाव कमावलं आहे. चर्चा नेहमी या खेळाडूची होते. म्हणजे चर्चा उगाच होत नाहीये. सर्वप्रथम तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रचिती ही आपोआप होत असते. आणि म्हणजे कित्येक वेळा रामानं स्वतःला सिद्ध केलाय. अशा अनेक खेळ आहेत मित्रांनो, जिथे जिथे संघ अडचणीमध्ये होता ना, तिथे तिथे रामानं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी करून दाखवली आहे. तो रामा, म्हणूनच की काय आज कळमनुर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रामदास महानवर यांचं नाव अगदी आदराने घेतलं जातं. ते रामा महानवर यांना ॲक्शन मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 11 झालेत. षटक क्रमांक 2 घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतोय. केतन असतील, येस केतन आपण पाहतोय. केतन कडाव एलाचे इकडून मारा करणारे गोलंदाज. क्रॉस स्ट्राईक वरती आपण पाहतोय रामदास महानवर. बघा जर्सी क्रमांक 1 परिधान केली आहे. 1 आकडा 1 नंबर साठी आलेत सालामीसाठी के. राहुल आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावावरती जर्सी असते 1 क्रमांकाची, तो रामा महानवर आपल्याला पाहतोय. सुपर डीजे बावली संघाचं नेतृत्व करतात. रामाचा फटका ताकद कमी आहे. या चेंडूने अंतर गाठण्याची उंची गाठली. झेल पकडण्याची तर मी म्हणेल नामी संधी होती, ती नामी संधी गमावली आहे. जीवदान मिळत आहे रामदास महानवर यांना. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते, ते मात्र बिन गडीबाद 12 या धावसंख्येवरती. प्रसाद तावरे, बघा प्रसाद तावरे देखील आता हळूहळू फॉर्म मध्ये येऊ लागलेत. पाठीमागच्या 2 स्पर्धेपासून त्यांनी देखील चांगलं कमबॅक केलंय. ते PTC लाईव्हच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती देखील आपण त्यांचा तो व्हिडिओ पाहिला. चांगले नेत्रदीप फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. पंच केलाय, व्हॉट अ शॉट, फंटॅस्टिक. फक्त चेंडूच्या वेगाला दिशा देत आहेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14च्या घरामध्ये. बघा संत गतीनं डावाला आकार दिला गेला जातोय. जिथे पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार खेचून आणणं गरजेचं होतं, तिथे चौकार खेचून आणले 2. दुसऱ्या षटकामध्ये सातत्य राखणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहते सातत्यपूर्वक खेळाला आकार देण्याचं काम केलं गेलं जात आहे. स्विच हिट करायचं होतं. बघा हा फटका मित्रांनो असा आहे ना, लगा तो आबाद नाही तो बर्बाद आहे. लागलं तर या ठिकाणी तुम्हाला सोनं आहे, नाहीतर कोळसा भेटणार आहे. तशा पद्धतीचा फटका आहे. जिथे डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या आहे ते मात्र 14च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. आता मात्र प्रसाद यांची पावलं चाचपली होती जरूर, पण ऑफ द बॅटीची कडा घेतली आहे. जिथे एका धावेनं धावसंख्या थोडीशी भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते मात्र 15च्या घरामध्ये. बघा सुपर डीजे माऊली संघाचा विचार केला तर यात देखील संघाला विजयाचं दावेदार म्हणून पाहिलं गेलं जातं.
अगदी चालू हंगामामध्ये या देखील संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता, उपविजेतापद पटकवलं. अगदी आघाडीची सुरुवातीची स्पर्धा आपण जर पाहिली ना, त्या स्पर्धेमध्ये या संघानं खूप चांगला खेळ केला होता. तो सुपर डीजे माऊली संघ स्विच हिट केलाय, जिथे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षकांना देखील नीटसा अंदाज बनता आला नाही. चेंडू गरकन फिरत आलाय सीमरेषेबाहेर 4 धावन करता. कॅच सुटली, तदनंतर रामदास महानवर आता मात्र बरसू लागलेत. मेघराजाप्रमाणे आता मात्र चौकारांची आतिषबाजी चालू आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 19, षटक क्रमांक 2 चालू असताना बघा रामाचा विचार केला तर व्यक्तिगत 16 या धावसंख्येवरती खेळतात. तर रामा या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण करतील का? कारण या स्पर्धेमध्ये जर पाहायला ना मित्रांनो, सुहास करे ज्यानं काय अफलातून फलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दाखवली, त्याच्या स्वरूपाची फटकेबाजी पाहायला मिळेल का? परंतु पहा, चेंडू चांगल्या पद्धतीनं फेकलाय. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. बिन गडी बाद 19 धावा. चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आयोजकांना विनंती आहे. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. जरा आज जर पाहिलं तर उन्हाचा तडका देखील आपल्याला कमी जाणवतोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये देखील असं वाटलं होतं की मैदानावरती विकेटवरती दव पडेल, कारण गुलाबी थंडी आहे. गुलाबी थंडी म्हटलं की दबाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यावेळेस फलंदाजांना फलंदाजी करणं इतकं सोपं नसतं. परंतु तसं चित्र आज मात्र पाहायला मिळालं नाही आहे. कारण सावली आणि उन्हाचा खेळ देखील आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळतोय. कधी ऊन पाहायला मिळतंय, कधी सावली पाहायला मिळतं, हा लपंडाव पाहायला मिळतोय. आणि मित्र म्हणलं हे वातावरण अगदी क्रिकेटशी अनुकूल आहे, पोषक आपल्याला वातावरण पाहायला मिळत आहे. अगदी रखरखत ऊन नाही, अगदी शांत पद्धतीनं वाऱ्याची झुळूक देखील आपल्याला शांत पाहायला मिळते. हे क्रिकेटसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. तर 19 धावा झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र इथून घेर चेंज करावे लागतील, घेर बदलावा लागेल. नक्कीच चिकू, आपण जर बघितलं तर सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवगाव स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यानची लढत आहे. तर विचार केला मग आपण चर्चा होतो करत की रामदास महानवर जो खेळतो आपण नाबाद 16 या धावसंख्येवरती 1 जण सोडलेला आहे आणि नक्कीच त्याचा परिणाम मात्र त्यांना भोगावा लागला चौकारण्याची. तर काय म्हणशील रामदास महानवर किती धावा जमवेल येत्या 12 चेंडूमध्ये? मग रामाचा विचार केला तर त्यानं अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. त्याच्याकडे ताकद आहे. तो तर जास्त काळ जर मैदानावर टिकला तर मी म्हणेल अजून देखील 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा कुटण्याची धमक रामदास महानवर यांच्याकडे आहे. नक्कीच आणि प्रसाद टावरेचा विचार केला तर आपण बघतो की प्रसाद टावरे कोणते मोठे शॉट खेळत नाहीये, फटकी खेळत नाहीये. कारण जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवरती रामदास महानवर कसा येईल याचा मध्ये तो विचार करतो. या दरम्यान पॅडलाने केलेला चेंडू होता. अंपायरकडे पंचाकडे दाद जरूर मागितले, परंतु पंचाने बघितलं हेरलं की या जे दाद मागितली ना त्या दादमध्ये आत्मविश्वासाची कोणी कमतरता वाटली, उत्साह जास्त वाटला. म्हणजे लेगबायच्या माध्यमातून 1 धाव मात्र मिळते आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की रामदास महानवर येतोय तो मात्र स्ट्राईकवरती. चिकू, तर रामा स्ट्राईकला येतात. आता मात्र रामाला मी म्हणलं हात खुले करावेच लागतील. आता मात्र इथून मोठे फटके हे शोधावेच लागतील. कारण त्यांच्या चेंबूमध्ये जर पाहिल्यानंतर मयूर वाक्षेसारखा खेळाडू अजून देखील तग धरून उभा आहे. विनोद बिल सारखे खेळाडू या संघामध्ये आहेत. गजानन बोटरे गॅरी सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. म्हणजे इथून मात्र रामाला हर एक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल आणि ते आक्रमण केलंय, रुद्ररूप धारण केलंय. आउट ऑफ द स्पार्क चेंडूला दिले अक्षरशः सीमेरेषेबाहेर फेकून 6 धावन करता. नक्कीच चिकू, आपण जर बघितलं तर आता मी म्हणेल की तो झेल नव्हता तर तो जवळपास बहुतेक हा सामना सोडला की काय. कारण क्रिकेटच्या दुनियेमध्ये असं म्हणतात ना की पकडो कॅच और जितो मॅच, हे गमक आहे. आणि या गमकप्रमाणे आपण विचार केला तर ती कॅच सोडल्यानंतर आतापर्यंत जवळपास 11 धावांची एक उपयुक्त खेळी केली आहे ती सुपर डीजे माऊली संघाकरिता फलंदाज रामदास महानवरने. चिकू, तर येस रामाची ही तर खासियत आहे.
कारण असं म्हटलं ना त्याचं वय जर पाहिलं ना तर अगदी 40+ च्या घरामध्ये. परंतु पहा रामाचा वार, मोठा प्रहार, आणखीन एक दे दणादन, बॅक टू बॅक दुसरा शानदार षटकार. बघा रामा ऑन फायर या मैदानावरती. नक्कीच चिकू आता मात्र विचार करण्याचा भाग पाडले गोलंदाज संजय की चेंडू टाकावा तरी कुठे. बॉडीने अटॅक केली तर टार्गेट आहे लॉंग लेग आणि मिड विकेटचं विकेट. आणि जर आपण जर स्टंप टू स्टंप जर बॅटिंग केली तर मात्र व्ही शेप म्हणजेच लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पर्यंत टार्गेट करतो. म्हणजे चेंडू टाकावं तर टाकावं कुठे. ब्रह्मास्त्र फेकलं तर हेलिकॉप्टर उडतंय रामाचं नक्कीच. आणि धावसंख्या धावफलक जाऊन सांगतोय यावेळेस बिनगड बाद 32 ही धावसंख्या. जमीची बाजू एक म्हणजे की अत्याधुनिक चांगली पार्टनरशिप. म्हणजे बघा ज्यावेळेस तुमचा पाया जर भक्कम असेल ना तर तुमच्या पायावरती ती बिल्डिंग ती इमारत नक्की चांगली उभी राहते. आणि हेच काम केले ते फलंदाज प्रसाद टावरे की जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक एंडवरती रामदास महानोर कसा राहील याच्याकडे मात्र लक्ष दिलेलं आहे. आणि रामाचा विचार केला तर चला चेंडू पुरवायचा आहे. तर नक्कीच चिकू आपली चर्चा चालली होती की पार्टनरशिपची. आणि नक्कीच मी म्हणेल की प्रसाद टावरेमध्ये चांगली यावेळेस खेळी करतायत. एक सन्मानजनक शांत संयमी खेळी करतायत. तर विचार केला तर रामदास महानोर खेळतो पण नाबाद 11 चेंडू सामना करत जवळपास 800+ स्ट्राईक रेटने 28 या धावसंख्येवरती प्रसाद टावरे खेळतो आपल्या नाबाद 3 या धावसंख्येवरती. तर सांघिक टोटल आहे सांघिक धावसंख्या आहे ती बिनबाद 32च्या घरावर. चिकू तर तर ही तर रणनीती तुम्हाला आखायची आहे. तुम्हाला फक्त करायचं काय विकेटवरती उभं राहायचं आहे. कारण रामा झबराट फॉर्ममध्ये आहे. त्याची बॅट आता हळूहळू तळफू लागली आहे. जास्तीत जास्त रामाला स्ट्राईक कसं भेटेल याच्यावर तर लक्ष केंद्रित करावं लागेल प्रसादला. आणि तो ती कामगिरी देखील प्रसाद करताना देखील पाहायला मिळतात. परंतु योगेश मी उल्लेख नेमका या खेळाडूचा करेल कारण या खेळाडूकडे पाहायला मिळाल्यानंतर गेली अनेक वर्षांपासून रामा हा क्रिकेट खेळतोय. अगदी वयाच्या 15व्या-16व्या वर्षीपासून रामानं काय फटका सजवलाय. नेत्रदीप डोळ्याचे पेरणे फेडणारा फटका पाहायला मिळालाय. आउट ऑफ द स्पार्क बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक करणारा या स्पर्धेतील पहिला वयला खेळाडू ठरलाय रामदास महानवर. बघा यस बघा बक्षीस लावलेत प्रसाद वरती पण षटकार मोडतो रामदास महानवर. आणि यस या षटकाराचे रील्स निश्चितपणे होणार यात मात्र शंकाच नाहीये. काय जबरदस्त अगदी मनमोहक प्रेमात पडावं इतका सुरेख आणि अप्रतिम फटका सजवला होता. बॅक टू बॅक तिसरा संघाला घेऊन गेले 38. व्यक्तिगत खेळताय 34 धावसंख्येवरती रामदास महानवर. नक्कीच चिकू आपण जर विचार केला तर वय हे फक्त नंबर सांगतात पण खेळ मात्र सांगतो की अजून देखील मी तारुण्यामध्ये. आणि फलंदाज होतो तो बाद. योगेश चित्र जर पाहायला ना अगदी या चेंडूवरती खेळ भावना स्पोर्ट्स स्पिरिट अगदी पंचांच्या निर्णयाची रामानं वाढ देखील नाही पाहिली. अगदी पंचांचा निर्णय येण्या अगोदर रामानं स्विच सोडलं. हे खेळ भावना असते हे स्पोर्ट्स स्पिरिट असतं. काय जबरदस्त अफलातून मॅरेथॉन खेळी रामदास महानवरची पाहायला मिळाली. मी तर एकच म्हणेल वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाहीये. तो उडतो जागा होतो. ती दहशत तोच थरारा घेऊन आणि ती दहशत तोच थरारा रामदासच्या माध्यमातून पाहायला मिळाला. व्हॉट बॅटिंग रामदास महानवर उर्फ रामा. अक्षय बोराटे ए बी पहा थोडेसे बाहेर पंच निघालेत. अगदी अवंत स्वरूपाचा चेंडू आहे. 39 धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. मग पंचांकडे दात मागितली गेली जाते. अगदी आपण पाहतोय दबाव तंत्राचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चेंडूची पंचाने चांगल्या पद्धतीनं पारख देखील केले. अगदी उजव्या एसटीला सोडून लाईनला सोडून चेंडू बाहेर गेला की काय. यस बघा अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन फायनल डिसिजन. आणि मी तर म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला हे तर करायचं हे तर शिकायचं. अगदी तुम्ही पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा.
दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं तर नाव क्रिकेट आहे मित्रांनो. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे आणि तुम्हाला तो सन्मान आदर करता येणं गरजेचं आहे. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय, जिथे लॉग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव प्राप्त होते. एका धावेने संघाची एकूण रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 40. इथे रामदास महानवरचा जर विचार केला त्यानं व्यक्तिगत धावा जमवल्या खेळपट्टीवरती 34. तर योगेश येणारं षटक आणि स्लॉग षटक आहे. मयूर न येता या ठिकाणी मैदानावरती आपल्याला एपी या फलंदाजाला पाहतोय. तर नक्कीच चिकू जवळपास 13.33च्या सरासरीने यावेळेस घणाघाती धावा जमवण्यात यश आलेत ते सुपर जे स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या संघनायकाला. आणि मी विचार केला तर पहिल्या फेरीतील अंतिम शेवटचा सामना आपल्या भेटीस होतोय. तर नाणेफेक जिंकली होती शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने आणि जो निर्णय घेतला होता प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय कुठेतरी अंगण आला की काय असं वाटतंय. कारण जवळपास या षटक क्रमांक 3मध्ये जवळपास 20 धावा मात्र बहाल केल्यात त्या गोलंदाज संजयने. आता मात्र जे मानसिक दबाव जो आहे ना तो दबाव कुठेतरी पाहायला मिळतोय तो शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर सांघिक शेवटचं अंतिम वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज केतन. पुन्हा एकदा केतनवर टाकला तो विश्वास. केतनचा विचार केला तर केतन हा देखील एक चालाक आणि एक अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा करणारा गोलंदाज आहे. विचार केला तर केतनच्याच बहुतेक षटकामध्ये बहुतेक रामाचा झेल सुटला की काय असं वाटतंय. निहालने तो झेल सोडला होता. तर पुन्हा एकदा केतन ज्यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं आणि धावा खर्च केला त्या मात्र फक्त 8. यावेळेचा चेंडू बघा गुडले स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय. जो अंदाज बांधला होता ना त्यापेक्षा थोडीशी अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आणि यष्टीरक्षक उभा असला अनिकेत त्याच्याकडे जाऊन विसावला. आणि असं वाटतंय की आता मात्र विचार केला तर येणाऱ्या 5 चेंडूवरती जवळपास घणाघाती खेळी करावं लागेल. धावसंख्या 40 म्हणजे कमीत कमी चिकू 50 ते 55 धावा जर केल्या तर मग मला कुठेतरी असं वाटतंय की हा सामना पुन्हा एकदा चुरशीचा होईल. परंतु यावेळेस बघा पंचांच्याकडे आशाभूत पाहतोय. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू केतन तुम्हाला पुन्हा टाकायला अवांतर चेंडू. धावसंख्या आहे ती 41 चिकू. तर निश्चितपणे या ठिकाणी सुपर डीजे माऊली संघाचा जर पाहायला एक कुठेतरी निर्णय थोडासा वेगळा पाहायला मिळतो आहे. कारण मयूर सारखा खेळाडू या संघामध्ये, त्यानंतर गजानन गॅरी सारखा खेळाडू या संघामध्ये, परंतु निवड अक्षय बोराटेची का केली असा मोठा प्रश्न आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना पडला आहे. यथा कदाचित ते 2 खेळाडू अनुपस्थित देखील असू शकतील योगेश. नक्कीच. आणि विचार केला श्रीकांत आगामी काळामध्ये KPL सारखे क्रिकेटचं महासंग्राम जिथे रंगणार आहे ना त्याची रंगीत तालीम देखील यावेळेस बहुतेक केली जाईल. अक्षय वरती पुन्हा फोकस केलं जाईल. परंतु बघा जो निर्णय घेतला होता ना मयूरला थांबवून अक्षयला पाठवतो निर्णय आता कुठे अंगठी आला. कारण जवळपास या षटकातील 3रा निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज केतन. फलंदाज अक्षय पवड्याला. अक्षयचा विचार केला तर अक्षय पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये उभा आहे. पावलाचा कोणताही वापर करत नाही. त्यांनी जर पावलाचा वापर केला ना तर मात्र मी म्हणे चेंडूला मात्र तो बॅटचे कनेक्ट करू शकतो. कारण असं म्हणतात ना की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण जर विचार केला तर विस्फोटक फलंदाज भारताचा वीरेंद्र सहवाग त्यांनी जर आपल्या पावलांचा योग्य प्रकारे जर त्यांनी वापर केला असताना तर आज तो एका चांगल्या उंचीवरती असा. परंतु नक्कीच फुटवर्क हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या या दुनियेमध्ये. तुमचा फुटवर्क जेवढं चांगला तेवढं तुमचे बॅट धावा येत असतील. यावेळीचा चेंडू आता मात्र बॉल बॅटर केले परंतु चांगलं इथे चेंडू गॅदर करतोय. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र 1 धाव आता मात्र मिळते. म्हणजे बराच काळ शांत असले धावफलक आता मात्र 1ने कुठे पुढे सरकतो. धावसंख्या आहे ती आता मात्र 42च्या घरामध्ये. म्हणजे बघा शिवगणेश संघाच्या संघाने जो निर्णय दिला होता जबाबदारी दिली होती ना केतनवरती ती जबाबदारी त्यांनी मात्र पूर्ण पाडली चिकू. तर शिवगर्जना संघाला आता मात्र इथून देखील तो संघ कमबॅक करू शकतो. कारण जरूर हलक्यात घेतलं गेलं जातं शिवगर्जना संघाला अगदी काही शेवटच्या षटकामध्ये. कारण निर्णय देखील हा कुठेतरी अंगलट आलाय काय. कारण प्रसाद तावरे आउट ऑफ असताना एबीला करायचं होतं फक्त स्ट्राईक रोटेट करणं ते जमलं नाहीये. जिथे बघा स्ट्राईक रोटेट झालं ना तिथे लगेचच प्रसाद तावरेनं अगदी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि घणाघाती प्रहार देखील खेचून आणलाय. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 48 आणि या षटकातील चेंडू बाकी येते योगेश शेवटचा.
नक्कीच सुरुवातीला आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस रामाची बॅट क्लिक झाली होती त्यावेळेस मात्र पसाट टावरे स्ट्राईक दिली होती. पण यावेळेस बॉर्डर अक्षयला मात्र ते कामगिरी होती करायची, परंतु त्या कामगिरीमध्ये मात्र तो सपशेल अपयशी ठरला आणि 2 धावून केले पूर्ण. आणि या 2 धावांचं समीकरण मात्र 2ने वाढते. 50 धावा करून 51 धावांचं आव्हान ठेवलंय ते 4 षटकांमध्ये. म्हणजे जवळपास 24 चेंडूमध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. बघा, पाहत राहा, ऐकत राहा, कुठे जाऊ नका. नक्कीच मी म्हणेल कळंबोली 11 चषक 2025 कळंबोली 11 स्पोर्ट क्लब पुरस्कृत कळंबोली 11 चषक 2025 ची स्पर्धा. या स्पर्धेत आजचा हा दुसरा दिवस, अंतिम दिवस. आणि मी म्हणेल की कालच्या दिवसामध्ये एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तो जयमल्ला स्मॅश 4 फिटनेस ए या संघाकडून आणि त्यांनी मात्र अंतिम फेरीमध्ये धडक मारली. काल झालेल्या नक्कीच मी म्हणेल की चुरशी सामन्यामध्ये संघर्ष ए संघाला मात्र बाजी मारली ती अंतिम फेरीमध्ये. आनंद माने सरकार यांचा अध्यक्षतेखाली उभारलेला हा जयमल्ला स्मॅश 4 फिटनेस ए हा संघ. तर आजच्या दिवसामध्ये कोण बाजी मारेल, तर या दरम्यान विनंती असेल की दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध सायकल स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान. तर चला, 2 संघाच्या संघनायकांना विनंती की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे अपेक्षित आहे. तर चला, आयोजक तुमची वाट पाहत आहेत आणि लवकरात लवकर आपण मात्र नाणेफेकीसाठी मात्र इथे यायचं आहे. तर चला, शिवगर्जना संदेश आपण आपली प्रारंभिक जोडी मात्र पाठवायची. तर चला, विनंती आहे सायकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली आणि रॉयल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगणार आहे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर सन्माननीय पाहुण्यांना पुढील कार्यक्रम जायचा असल्याने विनंती आहे 2 संघाच्या संघनायकांना की कृपया आपण लवकरात लवकर नाणेफेकसाठी यायचं आहे. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 12.75च्या सरासरीने आता मात्र तुम्हाला या धावा जमल्या. जर तुम्हाला तुमचं अस्तित्व, तुमचं स्थान जर कळंबोली 11 चषक 2025 मध्ये टिकवायचं असेल आणि पुढील फेरीमध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळत असेल ना, तर मग मात्र 12.75च्या सरासरीने 24 चेंडू आणि 51 धावांची मात्र तुम्हाला एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला खेळावी लागेल. ओव्हर टू चिकू. चला, मुख्य पंच विनंती आहे की कृपया आपण ताकीद करायची सूचना करायची आहे की कृपया आपण त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. कारण जवळपास गडाची आपल्याला वेळ जशी 1 वाजलेली आहे. आपल्याला आज मेगा फायनल सामना खेळवायचा आहे. ज्याप्रमाणे काल सर्व सामने 4 षटकांचे खेळवले त्याच प्रकारचा मानस आज देखील असणार आमच्या आयोजकांचा की प्रत्येक सामना हा किमान 4 षटकांचा खेळवायचा आहे. तर त्यासाठी मात्र तुमच्या योगदानाची, तुमच्या सहकार्याची मात्र नितांत आवश्यकता आहे. चला, पंच विनंती असेल, नसेल तर दंडित त्यांना करा. ओव्हर टू श्रीकांत. तर यस, चला सामना लगेच चालू करायचा आहे, परंतु आपण थोडंसं व्यासपीठाकडे देखील मित्रांनो बोलतोय. कारण आपण जर पाहाय तर राज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीनजी पुजारी यांचं देखील शुभागमन झालंय. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं असं नितीनजी पुजारी. तर त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो HDFC बँकेचे मॅनेजर पुनर्जी जाधव
यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत आणि घेऊन जाते पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे आपण पाहतोय चेंडू फळीचं कुरुक्षेत्र. आणि या कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो आजच्या दिवसातील पहिल्या प्रति शेवटची लढत, ज्या लढतीमध्ये आपण पाहायला पहिल्या सत्रामध्ये अर्थात पहिल्या पूर्वार्धामध्ये रामदास महानवर यांची खेळी बॅक टू बॅक 3 षटकार, त्यानंतर उभारलेल्या त्या 50 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये 51 धावांचा उफाण गाठायचंय, ते म्हणजे शिवगर्जना संघाला आणि सलामीची जोड देखील मैदानामध्ये आपल्याला प्रचारण होताना पाहायला मिळते. तर यास मी विनंती करेन रॉयल संघाचे संघनायकांनी, साई कृपा संघाचे संघनायक, तर रॉयल संघाचे संघनायक आणि साई कृपा संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण लगेच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असणार आहे. बघा पहिला चेंडू काय जबरदस्त फेकला, गणेश तलवार आपल्याला पाहायला मिळतात. डावाची सुरुवात तर मी म्हणेल चांगली केली आहे गणेश तलवार या गोलंदाजांनी. ऑन मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती बाबू. ओहो, पुन्हा एकदा स्वतःच्या हॉलो प्रो मध्ये रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलाय. सांघिक स्वरूपात पहिला झटका बसला शिवगर्जना या संघाला. 0 या संख्येवरती आले हिरो, झाले झिरो. बाबू बॅक टू टेक आउट. बाबू या खेळाडूला सुपर डिचिबावली संघामध्ये देखील एक बाबू आहे, अनिकेत गुंजवटे. सातत्यानं प्रश्न विचारला जायचा की बाबू गुंजवटे आहे तरी कुठे. आज मात्र गेली अनेक दिवसापासून इन ऍक्शन मैदानामध्ये दिसतात बाबू गुंजवटे. जर्सी क्रमांक 33 परिधान केली आहे. आपण पाहू शकाल बाबू गुंजवटे उर्फ अनिकेत. चांगला फटका या ठिकाणी सजवला चिथे चैतन्य खांडे. आता मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे का? होय, पंचांचं बोट आकाशाकडे होते. आणखीन एक बॅक टू बॅक सांघिक स्वरूपात दुसरा झटका बसतोय शिवगर्जना या संघाला. आज मात्र सुपर डिचिबावली संघ एक वेगळ्या ताकदीनं, एक वेगळ्या ईर्षेनं मैदानामध्ये उतरलाय. तर आज सुपर डिचिबावली संघाकडे तर नजर टाकली नाही. या सामन्यामध्ये एकाच कंपाऊंडमध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळतात. रामा आहे, सूरज बोबडे, अनिकेत ढेंबरे, रोशन साळुंके, कमलेश गुंजवटे आणि अनिकेत गुंजवटे. एकाच आणि अक्षय बोराटे, एकाच कंपाऊंडमध्ये आपल्याला बरेच खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. सुपर डिचिबावली हा संघ आपण पाहतोय आज एक वेगळ्याच ईर्ष्येनं आणि जिद्दीनं मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या वर्धामध्ये 50 धावा उभारल्या. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये पाहतोय अगदी बॅक टू बॅक सांघिक स्वरूपात 2 आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज आऊट जरूर होत आहेत. आता चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतात. संघाची एकूण धावसंख्या आहे मित्रांनो ती फक्त 2 गडी बाद 1. चला साई कृपा संघाचे संघनायक आपण लगेच यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असणार आहे रॉयल बनाम साई कृपा. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतोय केतन काडाव. 2 गडी बाद 1 ही फक्त धावसंख्या पाहायला मिळते. थोडीशी विकट अवस्था जरूर पाहायला मिळते. भलं मोठं आव्हान किरण या ठिकाणी पेलायचे. माउंट एव्हरेस्ट उभा केलाय आणि या माउंट एव्हरेस्टचा जर पाठलाग करत असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागली. बापूची कसरत, अगदी धडपडले पडले पण अखेर चेंडू अडवलाय. तर असं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाबूचं. आणि बाबू देखील अगदी कळंबोली 11 मधून देखील त्याचा प्रवास राहिलाय आणि त्या संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. कळंबोली 11 संघातील आणखीन एक खेळाडू बाबू गुंजवटेला आपण पाहतो अनिकेतला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे.
मला वाटते बऱ्याच दिवसानंतर आज बाबूची या संघामध्ये निवड झाली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडंसं दडपण असेल. ओ कमलेश कुंजवटे पहा, जिथे चेंडू गेलाय सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. आणि 4 धावीने संघाची एकूण धावसंख्या योगेश आपण पाहतो 2 गडी बाद 6 ही धावसंख्या. तर आणखीन एक फलंदाज आउट. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 3 गडी बाद 6. चला रॉयल संघाच्या संघनायकाला विनंती, आपण देखील यायचंय. साई कृपा संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी रॉयल संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचंय कॉम्प्युटर बॉक्स मध्ये. तर मित्रांनो, यानंतरच्या सर्व सामने आपल्याला अगदी हाय व्होल्टेज ड्रामे पाहायला मिळतील, कारण बलाढ्य संघादरम्यान रंगणारे हा लढती असतील. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, खमंग मेजबानी असते. या मैदानावरती चौकारांची टोलेबाजी आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला नेहमी रविवारच्या दिवशी पाहायला मिळते. आणि तशा पद्धतीची फटकेबाजी, आतिषबाजी आता मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार, यात मात्र शंकाच नाही आहे. तर येस, मी पुन्हा एकदा विनंती करतो रॉयल संघाच्या संघनायकाला. येस, रॉयल संघाचे संघनायक देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात. परेश खडके आणि प्रभात यांना आपण पाहतोय. तर मैदानावरती पहा अगदी विकट अवस्था होताना पाहायला मिळते, दयनीय अवस्था. विक्रम पवार बघा, विक्रम पवार आयोजकांपैकी आणखीन एक नाव आपण पाहतोय. अंपायर इशारा करतायत हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 7. तर या दोन्ही संघाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपण तर यास व्यासपीठावरती उपस्थित असलेले प्रमुख अतिथी अर्थात मान्यवर मनीजी धायगुडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या नंतरच्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. रॉयल बनाम साई कृपा या दोन संघादरम्यान रंगणारी लढत आपण पाहतोय. टॉस बॉक्स आपण पाहतोय. कळंब रेणू चषक 2025, हॅलो किड्स, फोर्स फिटनेस, डीजे पोपेटा कंस्ट्रक्शन, विस्नेट्स. टॉस जिंकलाय साई कृपा या संघानं. तर इस मैदानामध्ये आपण पाहतो अगदी रंगत पाहायला मिळत नाहीये. अगदी वन साइड मॅच होते की काय. पहिल्या सत्रामध्ये धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय का तेज तर्रार गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. एकही असा खेळाडू नाही की जो मैदानामध्ये येऊन मोठे फटकेबाजी करेल, कारण प्रत्येक फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. इतकी सुरेख आणि चांगली गोलंदाजी सुपर डीचे माऊली संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. अगदी पहिलं षटक गणेशनं हाताळलं, तिथे देखील त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि दुसरं षटक विक्रम पवार घेऊन आलेत आणि ते देखील काय सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजी करतायत. हो पॅडो स्वीप, काय जबरदस्त फटका सुचवला होता अक्षय बोराटे. चेंडू खाली येत आहेत आणि एक चांगला झेल कंप्लीट करतात. आणखीन एक खतरा शिव गर्जना संघाला. व्यासपीठावरती देखील बुद्ध स्पोर्ट्स अँड तसे विलेवर रिकव्हरी सेंटरचे सर्वेसर्वा दिनेशजी जाधव साहेब यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूया. खरं त्यांच्या माध्यमातून देखील हर एक स्पर्धेमध्ये एक पारितोषिक दिलं गेलं जातं मित्रांनो. बेस्ट फिल्डर असेल, त्यानंतर उत्कृष्ट खेळाडू असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, मॅन ऑफ द सिरीज साठी एक बेस्ट वाउचर गिफ्ट देण्यात येतं. खरं तर यस योगेश, नक्कीच योगेश, चिकू आपण असं म्हणूया की मराठी पावलं पडते पुढे. एक आपला मराठी माणूस एका चांगल्या उद्योग जगतात त्यांनी पाऊल ठेवलेले. फिल्म रिकव्हरी सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपल्या प्लेयर्सला असतील किंवा क्रीडा रसिकांना असेल नक्कीच एक चांगली
मसाजची एक सर्व्हिसिंग आपण ज्याला म्हणतो की बघा धक्काधक्कीचं जीवन आहे आणि या काळामध्ये माणूस स्वतः दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर मात्र दुर्धर आजाराने मात्र त्याला ग्रासलं जातं आणि त्यावेळेस डॉक्टरांवरती पैसा खर्च करण्यापेक्षा मी म्हणेल की त्यावेळेस की आपण जर योग्य वेळेस जर मसाज थेरपी करून घेतली ना तर मी म्हणेल की लवकरात लवकर आपण तंदुरुस्त राहू. आणि हेच काम आज आपण बघत आहात की दिनेश जाधव जे बुलढाणा स्पोर्ट्सचे देखील सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहत आहात की सर्व बेस्ट बॅट्समन असतील, बॉलर असेल, फिल्डर असेल, सिरीज असेल, त्या सर्व खेळाडूंना मात्र एक स्पेशल गिफ्ट वॉचर त्यांनी दिलेलं आहे. आणि नक्कीच मी म्हणेल की आपण सर्वांनी मात्र त्याचा आपण एकदा जाऊन मात्र त्याचा प्रत्यय करावा. आणि या दरम्यान मी नक्कीच एक अनाउन्समेंट अशी करतोय की रायगड जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव, पंचमंडळ तसेच पनवेल तालुका खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष तसेच प्रशिक्षक आणि खो खो पंच रायगड जिल्ह्याचे आदरणीय श्री अमोलदादा जाधव यांचं देखील ते शुभागमन आहे. हे मित्र परिवार असेल कळंबरी 11 स्पोर्ट क्लबच्या ह्या सर्व मित्र परिवाराच्या विनंतीस मान देऊन आज आपण पाहता आज एवढे मोठे मान्यवर आपल्या व्यासपीठाला लाभलेत. चिकू तर हेच आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं पुन्हा एकदा आपण शब्दसन्मानांच्या माध्यमातून करूया स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. जिथे आपण पाहतो कमलेशच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. कमलेश आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येताना पाहायला मिळतात. धावगती जर पाहिली ना तर अगदी कमकुवत धावगती आपल्याला खेळपट्टीवरती धावफलकावरती पाहायला मिळते. पंच केला जिथे प्रसाद यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय 4 धावन करता. तर हेच पुरेसा अवधी मिळतोय. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती देखील येऊया जिथे अतिथीगणांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. बुलढाणा स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा माननीय दिनेश जाधव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. मी किरणजी ठेंबरे उर्फ नाना यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिनेश जाधव साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. आज आपण पाहतोय भराटी पाऊल पडते पुढं एक चांगलं नाव आपण पाहतो. युवा उद्योजक या क्षेत्रातील ही बंधूंची जोडी आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. दिनेश जाधव साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. त्यानंतर त्यांच्या समवेत असलेले अमोलजी जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. तर मी किरणजी ढेंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमोलजी जाधव साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तर संतोष बदने यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी जाधव साहेबांचा सत्कार करायचा. रायगड जिल्हा खो खो असोसिएशनचे पंच सल्लागार अमोलजी जाधव साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सत्कार केला गेला जातोय. मायेची उपदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अमोलजी जाधव साहेबांचा सत्कार केला जातोय. तर यू आर मोस्ट वेलकम. दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे पाहतोय गोलंदाजी ही मात्र अचूक टप्प्याची होताना दिसते. धावफलकावरती धावा जर पाहिलं ना तर अक्षरशः निम्मा संघ गारद झालाय. 5 गडी बाद 19 धावांची गरज अजून देखील आहे ती मात्र 8 चेंडू आणि 32 धावांची. आव्हान खूप कठीण आहे. हे कठीण आव्हान सोपं करायचं असेल तर तुम्हाला हवाई फायर करावी लागेल आणि ती हवाई फायर केली जाईल का? फटका चांगला आहे. लॉकअप क्षेत्रामध्ये सूरज पोपडे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. जिथे 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20. येणारे 7 विजयासाठी 31 धावांची गरज. कमलेश गुंजवटे या देखील खेळाडूच्या नावावरती एक विक्रम राहिला मित्रांनो. अगदी त्यांचेच बंधू या ठिकाणी गोलंदाजी करत होते. नवनाथ गुंजवटे 1 चेंडू आणि 9 धावेची गरज असताना याच कमलेश गुंजवटेनं तो सामना जिंकून दिला होता. अशा काही भरपूर अशा आठवणी असतात
आणि त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम निश्चितपणे आम्ही समालोचन कक्षेच्या माध्यमातून करत असतो. त्यापैकी एक कमलेश गुंजवटे आणि नवनाथ गुंजवटेचा किस्सा या मैदानावरती राहिला होता. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 5 गडी बाद 21. येणारे 6 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र इथून पुढे षटकारच लागावा लागेल. पहिल्या 3 चेंडूवरती तर षटकार शोधावे लागतील. आता षटकार शोधले गेले जातील का? गोलंदाज आपण पाहतो सूरज पोपडे. बघा रामदास महानवर यांचा निर्णय, कारण आज त्यांनी स्वतः जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. अगदी फलंदाजी करत असताना त्यांनी तंत्र आणि मंत्रमुग्ध फलंदाजी केली, कारण त्यांना माहिती आहे आघाडीचे त्यांचे काही खेळाडू अनुपस्थित आहेत. महेश नाही आहे, विनोद भाऊ नाही आहेत, त्यानंतर गजानन बोडरे सारखा देखील खेळाडू नाही आहे. अगदी स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि काय संघाला एका चांगल्या भक्कम परिस्थितीमध्ये नेऊन पोहोचवलाय. स्वतः या संघाला लीड करतात. म्हणूनच म्हटलं जातं ना, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. संघनायक काय असतो ना, याचं प्रत्यक्षिक उदाहरण मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. अगदी प्रत्येकाला संधी देत आहेत. विक्रम पवार सारखा विकल्प अजून देखील गोलण्यासाठी होता, मग त्यांनी ओळखले सामना हा आवक्यामध्ये. अगदी सूरजला या ठिकाणी संधी दिली आणि सूरजची गोलंदाजी पहा, अगदी दांड्या उद्ध्वस्त केल्यात. त्रिफळाचीत केलाय फलंदाजाला. फलंदाज बॅक टू टेक आउट. सूरज आपण पाहतोय, सूरजच्या देखील माध्यमातून चांगले क्रिकेट खेळलं जात आहे. जो विश्वास दर्शवलेला रामानं ज्याच्या गोलंदाजावरती त्या गोलंदाजाने आज मात्र विश्वास सार्थक ठरवला आहे. एपीवरती देखील विश्वास दर्शवला होता, जर एपी थोडेसे फ्लॉप ठरले. तो एपीचा जर विचार केला ना मित्रांनो, तो बऱ्याचशा कालावधीनंतर इन ऍक्शन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जरूर त्याच्यावरती धडपण असेल, पण तो पहा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा दांडी गोल केले, पत्त्या गोल केल्यात. आणखीन एक फलंदाज बॅक टू डेग आउट. बघा आले परत आणि गेले परत. आले हिरो साडे हिरो. 0 या धावसंख्येवरती फलंदाज आउट होताना पाहायला मिळतात. 7वा झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चालू सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली, तर मात्र या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आणि हा संघ ऑल आउट करेल का? कारण अजून देखील संधी आहे, कारण 3 चेंडू बाकी आहेत. संपायर डिसिजन इज आउट आणि हॅट्रिक वाला जवाब. कालच्या दिवसापासून ही 3री हॅट्रिक आहे. आजच्या सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक पाहिली, आजच्या सामन्यामध्ये आपण विकेटची देखील हॅट्रिक पाहिली आहे. सूरज पोपडेच्या नावावरती एक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 8 विकेट गेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. ऑल आउट होईल का? बॅटिंग करताना रामानं सलग 3 षटकारांची हॅट्रिक केली आणि गोलंदाजी करत असताना सूरज पोपडेने विकेटची हॅट्रिक केली आहे. आज मात्र हॅट्रिक हॅट्रिक आणि हॅट्रिक पाहायला मिळते आहे. औपचारिकता बाकी. आता मात्र इथून फक्त विजयाचं अंतर कमी होईल, याच्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये, कारण जवळपास सुपर डीजे माऊली या संघाने या सामन्यामध्ये शिरकाव केलाय, वर्चस्व निर्माण केलाय. सूरज पोपडे फटका तर चांगला आहे. विकेट मिळेल का? ओ जेल सोडलाय. तो विजेता ठरलाय. सुपर डीजे माऊली संघ विजेता संघाचं अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला, सहभाग नोंदवला, त्याबद्दल शिवगर्जना संघाचं देखील या चषकाच्या माध्यमातून करतो आम्ही सहर्ष स्वागत. हेलो, थैंक यू सो मच चिकू. और फिर एक बार मैं राजन सोना यहाँ पर आए दर्शकों का तहे दिल से यहाँ पर स्वागत करता हूँ.
मैन ऑफ द मैच के लिए थोड़ा यहाँ पर डिसीजन में चेंजेस है डेफिनेटली। रामा जिन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, 34 रन बनाए 13 गेंदों में, जहां पर 3 चौकर